सध्या रस्त्यावर बेशिस्त वाहतुकीचा प्रत्यय अनेकदा आपल्याला येतो. बऱ्याचदा आपणही त्याचा एक भाग बनतो. वाहतुकीचे नियम न जुमानता आपण जीवापेक्षा वेळेला अधिक महत्त्व देतो. आपल्या जीवाचे रक्षण करण्या हेतू पुणे वाहतूक विभागातर्फे नवीन उपक्रम राबविला जाणार आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामध्ये लायन्स क्लब JSPM संस्था यांनी सहभाग नोंदवला आहे. पुण्याचं ट्रॅफिक म्हणजे हे स्वतःमध्येच एक मोठी इन्स्टिट्यूशन आहे. आता जिथे एवढे विचारवंत शिकले सवरलेले विद्वान लोक राहतात ते रस्त्यावरती आपलं वाहन घेऊन उतरल्यानंतर सडनली त्याचा जो डिसिप्लिन हा कुठं निघून जातो हे काही कळत नाही. आणि जसं मी नेहमीच ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये जे शेक्सपियरियन टर्म वापरतो, वेअर द रूल इज फॉलोड मोर इन ब्रीच दॅन इन ऑब्झर्वन्स, हे शेक्सपियरने सांगितलं होतं की जेव्हा एखादा कायदा हा पाहिल्यापेक्षा जास्त मोडला जातो तर तो एका प्रकारे त्या समाजाचं किंवा नागरिकांचं त्या कायद्याबद्दलचं रेझिस्टन्स दिसून येतं. कायद्याबद्दल अशी अपेक्षा असते, कायदा म्हणजे शेवटी काय, व्हॉट इज लॉ? लॉ म्हणजे जे काही पार्लमेंट किंवा स्टेट लेजिस्लेचर कायदा बनवतं, नियम बनवतं, ते लोकांच्या विलचं रिफ्लेक्शन असतं. ते सर्वसामान्य नागरिकांना हवं आहे म्हणून हे आपण करत आहे हे याचं एक ते प्रतीक असतं. परंतु ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये हे व्हायलेशन ऑब्झर्वन्स पेक्षा जास्त होत आहेत आणि त्याच्यामुळे ज्या नागरिकांना रूल्स फॉलो करायचे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक सेन्स ऑफ फ्रस्ट्रेशन येतं. बऱ्याच वेळेला आपण पाहतो एखादा सिग्नल जर रात्री उशिराचा चालू असेल आणि ते लाल बत्ती आहे तर त्या बिचारा थांबल्याने सगळे निघून चालले तर तो पण एम्बॅरसमेंट होतो, निघून जातो, तुम्ही काही ते वेळासारखं मारलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एकीकडे लॉ एन्फोर्समेंट, ट्रॅफिक रूल्स एन्फोर्समेंट, फाईन्स करणे, लोकांना थांबवणे, चेकिंग करणे वगैरे वगैरे, व्हायलेशन होईल तिथे फिजिकली थांबवून फाईन करणे. आता तर CCTV पत्रे पाठवायची सुरुवात झालेली आहे आणि ते पत्र आता ऑफेंडरच्या घरी फोटो सकट पोहोचतील पत्र आणि ते पत्र त्यांच्या हाती पडल्यानंतर त्यांना फाईन भरावं लागेल. ही सुद्धा प्रोसेस तिथे एकीकडे चालू आहे. तिथं नागरिकांचे व्हॉलंटरी पार्टिसिपेशन आणि एका प्रकारचे एक प्रतिज्ञा देणे की आम्ही सुद्धा ट्रॅफिक नियमाचे पालन करू सर्वजण, जेणेकरून थेंबे थेंबे तळ साचे जे म्हणतात, अशा प्रकारचा हा उपक्रम उद्या 6 तारखेला पोलीस दलाच्या वतीने आणि पुणे शहर ट्रॅफिकच्या वतीने ऑब्झर्व केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये सर्व नागरिक पुण्यात यांना आवाहन करण्यात आलेलं आहे. परवा 11च्या दरम्यान सर्व नागरिक आणि विशेष करून शाळेतली मुलं मुली जे की भावी आपले वोटर्स आणि नागरिक पुण्याला जे सक्षम बनवणार आहेत एक ह्युमन चेन फॉर्म करतील. म्हणजे आपल्या हातात हात मिळवून एक मोठी ह्युमन चेन तयार होईल आणि ते ही जी ह्युमन चेन बनेल ही अपेक्षा आहे की कमीत कमी 100 किलोमीटरची बनेल. बरोबर आहे. तर ही ह्युमन चेन या गोष्टीसाठी म्हणजे की सॉलिडॅरिटी दाखवेल की आम्ही सुद्धा एका प्रकारचं असं वचन घेतो की वी विल फॉलो ट्रॅफिक रूल्स, ट्रॅफिक नियम आम्ही फॉलो करू जेणेकरून पुणे शहराला एक ट्रॅफिकच्या बाबतीत सुद्धा डिसिप्लिन सिटी म्हणून ओळखलं जाईल. पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम राबविला जाणार आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी लोकांनी वाहतूक नियम पाळावेत या हेतूपर संदेश दिले जाणार आहेत. या कार्यक्रमावेळी प्रतिज्ञा देखील घेतली जाणार आहे. 100 किलोमीटरची मोठी मानवी साखळी बनवून जनजागृतीपर ही मोहीम असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी नेक्स्ट जनरेशनला दिली. तसेच कॉलेज व शाळेचे विद्यार्थी आणि काही संस्थांचे सहकार्य या ह्युमन चेन कार्यक्रमाला लाभल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील खदळकर यांनी सांगितले. पुणे शहराच्या जी वाहतूक आहे ती समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेली आहे. त्याच्या वाढत्या वाहनांच्या प्रमाणाच्या व्यतिरिक्त वाहनांची जी वाहतुकीची जी शिस्त आहे त्या शिस्तीचंही किंवा बेशिस्त आपण ज्याला म्हणूया त्याचाही मोठा रोल आहे त्या वाहतुकीच्या समस्येमध्ये. आणि त्याच्यावर उपाययोजना म्हणून एक एन्फोर्समेंटच्या व्यतिरिक्त जनजागृतीचा हा एक मोठा कार्यक्रम 6 ऑक्टोबर रोजी आपण राबवतो आहे, ज्याच्यामध्ये एक सर्व पुणेकर वाहतुकीच्या समस्येच्या विरुद्ध उभे राहत आहेत. त्याकरिता एक सिम्बॉलिक 100 किलोमीटरची एक मोठी मानवी साखळी आपण बनवतो आहे आणि सर्वजण ॲट ए टाईम 11 वाजता पूर्ण पुणे शहर वाहतुकीच्या शिस्तीसाठी एक शपथ घेणार आहे. असा हा या प्रोग्रामचं स्वरूप आहे. आणि काही बेसिक नियम पाळण्याविषयीची जागरूकता आपण त्या दिवशी ह्या साधारणपणे 1 लाख
विद्यार्थी संघटना आणि नागरिकांच्या मदतीने करणार आहोत आणि त्या दिवशीपासून एका बदलाला सुरुवात होईल अशी वाहतूक शाखेला, पुणे पोलीस वाहतूक शाखेला अपेक्षा आहे आणि त्याकरिता मी सर्व पुणेकरांना आव्हान करतो की या उपक्रमामध्ये सहभागी व्हा आणि त्या दिवशीपासून आपण नियम हे काटेकोरपणे पाळूया याची एक शपथ घेऊया आणि पुणे शहराची जी सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख आहे ती जपण्याचा आपण प्रयत्न करूया. आज आमचा 6 ऑक्टोबरला जो कार्यक्रम होणार आहे ह्युमॅन चेनचा, तर साधारणपणे 1 लाखाच्या वरती लोक जमा होण्याची शक्यता आहे. तसे आमचे योजना पण तयार झालेली आहे. शाळेतले मुलं, कॉलेजचे विद्यार्थी, बरेचसे इन्स्टिट्यूट्स आहेत, शिवाय IT फील्ड आहे, कंपन्याज आहेत, सगळे लोक आहेत, रोटरी क्लब आहे, लायन्स आहे, हे सर्वांनी आम्हाला सहभागी होण्याचं आश्वासन दिलेलं आहे. सगळे सहभागी होणार आहेत त्यामध्ये. हा कार्यक्रम निश्चित यशस्वी होईल आणि त्यानंतर पुणेकर नियम पाळतील अशी आम्हाला ग्वाही आहे. ट्रॅफिक अवेअरनेस डे निमित्त प्रथमच हा कार्यक्रम राबविला जातोय. तर सर्व पुणेकरांनी एकत्र येऊन सगळ्या वाहतूक समस्यांना पूर्णविराम लावायला हातभार लावावा असे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक क्रांती पवार यांनी पुणेकरांना केले. पुणे शहर वाहतूक शाखेतर्फे 6 ऑक्टोबर 6 तारखेला सकाळी 9 ते 11 या वेळामध्ये पहिल्या उपक्रमाला सर्व पुणेकरांनी एकत्र यावं असं मी पुणे वाहतूक शाखेतर्फे सगळ्या पुणेकरांना आव्हान करते. उपक्रमाला यावर्षीपासून सुरुवात होणार आहे. मानवी साखळी बनवून आपण शपथ घेणार आहोत आणि मला खात्री आहे की पुण्याचं ट्रॅफिक नक्कीच 6 तारखेनंतर त्याच्यामध्ये सुधारणा होईल आणि सर्व पुणेकर यामध्ये सहभागी होतील. JSPM या संस्थेतर्फे या उपक्रमाला पाठिंबा मिळाला असून 1 लाखहून अधिक स्टिकर नागरिकांना वाटण्यात येणार आहेत. या संस्थेकडून 600 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवल्याची माहिती डॉक्टर VA बुडगे यांनी नेक्स्ट जनरेशनला दिली. 6 ऑक्टोबर हा दिवस आपण ट्रॅफिक अवेअरनेस दिवस म्हणून साजरा करणार आहोत. या दिवशी सगळे पुण्याचे नागरिक चौकात 11 वाजता येतील, एक प्रतिज्ञा घेतील की ते सगळे जे पुण्याचे ट्रॅफिक रूल्स आहेत ते फॉलो करतील. खास करून 5 रूल्स आपण सर्वांनी लक्षात ठेवायचे की रेड लाईन जंप करू नका, ट्रॅफिकचं पालन करा, सीट बेल्ट घाला, हेल्मेट वापरा, ॲम्ब्युलन्सला उजवीकडून जायला जागा द्या, हॉर्नचा वापर करू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळे जे ट्रॅफिक रूल्स आहेत त्याचं पूर्णपणे पालन करा. त्यामुळे तुम्हालाच त्याचा फायदा होईल आणि जे तुमचे नागरिक आहेत, तुमचे कलिग आहेत, त्यांनाही सेफली पुणे शहरात वावरता येईल. या उपक्रमासाठी 100 बॅनर्स व 1 लाख स्टिकर्स लायन्स क्लबतर्फे वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. प्रत्येक चौकात ट्रॅफिक अवेअरनेसचे काम करण्यात येणार आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन संतोष पंडित यांनी व्यक्त केला. लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे मी आपले हार्दिक स्वागत करतो. पहिल्यांदा आम्ही हा उपक्रम जो आहे पोलिसांमार्फत जो आज राबवलेला जातो आहे की ट्रॅफिक अवेअरनेस, हा उपक्रम खरोखरीच सर्व लोकांना खूप महत्त्वाचा आहे आणि खास करून पुणेकरांना. पुणेकर पब्लिक जे आहे त्यांनी सर्व ट्रॅफिकचे रूल्स हे फॉलो करणं खूप गरजेचं आहे. हा सांगणारा हा उपक्रम आहे आणि हे दुसरं कोणासाठी नसून हे स्वतःची सुरक्षा करण्यासाठीच हे रूल्स आहेत. याचा कुठेतरी प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे आणि याच्यामध्ये सर्व पुणेकरांनी याच्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. याच्यासाठी आमचे लायन्स इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, डिस्ट्रिक्ट 323 D2चे जे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत लायन चंद्रराज शेट्टी, हे स्वतः तिथे येणार आहेत. ज्या दिवशी हा उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे त्या दिवशी आम्ही 100 बॅनर्स व 1 लाख स्टिकर्स पोलीस डिपार्टमेंटला दिलेले आहेत. प्रत्येक चौकामध्ये ट्रॅफिक अवेअरनेसचं काम इथं केलं जाणार आहे. सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. ज्या वेळेला सर्व पुणेकर सहकार्य करणार त्याच वेळेला हा उपक्रम खूप चांगल्या रीतीने सक्सेसफुल होईल. मी या उपक्रमाला शुभेच्छा देतो लायन्सच्या तर्फे.